जय हिंद मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर माईक मागचे जादूगारच्या तिसऱ्या भागामध्ये मनापासून स्वागत. मागच्या वेळेला ठरल्याप्रमाणे या भागातही आपण रोहनला भेटणार आहोत आणि रोहनकडनं एक स्पेसिफिक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. ती म्हणजे एखादी फिल्म जेव्हा आपण बघायला जातो, ऍज अन ऑडियन्स म्हणून जेव्हा एखादी फिल्म बघायला जातो तेव्हा आपल्या हे लक्षात येत नाही की ऑडिओचं वेगवेगळ्या लेअरवरती काम कसं झालंय आणि त्यामुळे ती फिल्म एवढी प्रभावी कशी वाटते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रोहनला भेटूया आणि त्याच्याकडनं ही सगळी प्रोसेस जाणून घेऊया. तर रोहन, ठरल्याप्रमाणे आता तिसऱ्या भागात तू आता आमच्या तावडीत सापडलायस. पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की रोल ऑफ साऊंड इंजिनियर काय असतो, त्याच्यानंतर लर्निंग प्रोसेस, करिअर म्हणून कसं त्याला घ्यायचं आणि ग्रो करायचं. आपण जेव्हा एखादी फिल्म बघतो ऍज अ ऑडियन्स म्हणून, तेव्हा आपल्याला माहित नसतं किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाही की कुठल्या कुठल्या लेयर्सवर, कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये ऑडिओचं काम झालेलं आहे, ज्याच्यामुळे ती फिल्म एकदम लार्जर दॅन लाईफ वाटते, प्रभावी वाटते. तर ते कसं काम होतं, त्याची प्रोसिजर कशी आहे, लेअर बाय लेअर त्याच्यावरती कामं कशी होतात, हे जरा तू सांग ना कसं होतं. नक्की 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 मलाही सांगायला आवडेल. पहिला सगळ्यात सेक्शन असतो, म्हणजे बऱ्याच सेक्शन मध्ये काम होतात. ऍक्च्युली फिल्मचा जो ऑडिओ असतो तो बऱ्याच सेक्शन मध्ये डिवाइड झालेला असतो. त्यातला सगळ्यात पहिला सेक्शन म्हणजे जो मॅक्सिमम लोकांना माहिती आपल्याला, म्युझिक. म्युझिक म्हणजे गाणी, गाण्यांचा जो काही भाग आहे तो आपल्या सगळ्यांना, गाणी आपण सगळे ऐकत असतो नेहमी, डे टू डे लाईफ मध्ये ऐकतो. तर ती गाणी जी असतात ती त्याच्यावर पहिल्यांदा काम होतं. म्युझिक डायरेक्टर, लिरिसिस्ट, त्याच्यानंतर वादक, सिंगर जे कोणी असतात ते रेकॉर्डिंग त्याची सगळी आधी झालेली असतात. त्याचं कारण असं असतं की त्या गाण्यांवर पिक्चरायझेशन सुद्धा होणार असतं, त्यामुळे गाणी आधी झालेली असतात आणि त्या गाण्यांप्रमाणे मग पिक्चरायझेशन सुद्धा ते केलं जातं. त्यामुळे सगळ्यात पहिला काम जे होतं फिल्मवर ते गाण्यांचं होतं. त्याच्यानंतर येतं ते प्रोडक्शन साऊंड, म्हणजे शूटिंगच्या वेळेला जो काही साऊंडचा सेक्शन असतो, म्हणजे डायलॉग, जे ऍक्टर्स डायलॉग जे बोलत असतात ह्याच्यावर लोकेशनला शूटिंगच्या वेळेला, ते रेकॉर्ड करणारे जे लोक असतात. मग त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे भाग आहेत. एक तर म्हणजे फिल्म सिंग साऊंड असू शकते किंवा फिल्मचं डबिंग होणार असू शकतो नंतर. सिंग साऊंड करताना काय प्रॉब्लेम म्हणजे ती पण एक चांगलीच पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा कॉम्प्लिकेशन असं येतं की सिंग साऊंड जेव्हा फिल्म करतो तेव्हा जिथे शूटिंग चालू आहे त्याच्या आसपासचा बराच पेरिफेरीचा एरिया आपल्याला कंट्रोल करायला लागतो. ते प्रत्येक वेळेला शक्य होतं असं नाही. त्यामुळे काही फिल्म्स सिंग साऊंड होतात, ज्या केसमध्ये ते शक्य असतं ते सिंग साऊंडही होतात. पण जेव्हा ते शक्य नसतं त्या फिल्म्स मग नंतर डबिंग केलं जातं फिल्मचं. पण जरी डबिंग करायचं असलं तरी जेव्हा ते शूटिंग चालू आहे आणि ऍक्टर्स परफॉर्म करतायत तेव्हा त्यांनी काय डायलॉग बोललेत, ते काय बोललेत, हे नंतर डबिंगसाठी आपल्याला त्यांनाच रेफरन्ससाठी म्हणून ऑडिओ रेकॉर्ड करावाच लागतो तिथे. तर तिथे जे लोक, लोकेशनवर जे लोक सगळे साऊंड रेकॉर्ड करणारे असतात, तो एक वेगळा सेक्शन असतो. त्याच्यानंतर मग येतं की पोस्ट प्रोडक्शनची कामं नंतर येतात. फिल्म एकदा शूट झाली की मग ते नंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे होऊन मग पोस्ट प्रोडक्शनला येतं ऑडिओच्या. मग पोस्ट प्रोडक्शन मध्येही बरेच सेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये पण जो सेक्शन आहे म्युझिकशी रिलेटेड तो म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिक हे पोस्ट प्रोडक्शनचं काम म्हणून पकडलं जातं. फिल्म जेव्हा पूर्ण एडिट होते त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिकसाठी काम चालू होतं. तर ते थोडंसं एक तर लार्जर दॅन लाईफ आपण जे म्हणतो फिल्मला त्याच रिलेटेड आहे ते. कारण आपण जर नॉर्मली कुठे असं बघितलं, एखादा सीन आहे, कोणीतरी व्यक्ती आनंदी आहे, सॅड आहे, तर त्याच्या मागे व्हायोलिन वाजतंय किंवा फ्लूट वाजते, असं काय आपल्या आयुष्यात होत नाही खरं तर. पण पिक्चर मध्ये बघताना तो फील यावा, प्रोजेक्शन तेवढं व्हावं. हा, म्हणजे तो सॅड मूड मध्ये आहे किंवा तो खूप आनंदी मूड मध्ये आहे, तर त्या ओव्हरऑल गोष्टींचा फील जनरेट व्हावा ह्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक हे खूप महत्वाचं ठरतं त्या गोष्टीमध्ये. तर बॅकग्राऊंड म्युझिक हा पोर्शन आहे. पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्युझिक म्हणजे गाण्यांचं जे सेक्शन आहे ती दोन्ही लोक वेगवेगळी असतात. म्हणजे म्युझिक डायरेक्टर वेगळा असतो आणि बॅकग्राऊंड म्युझिकचं काम करणारा माणूस वेगळा असतो. बरेचदा असं होतं की प्रेक्षक म्हणून बघताना आपल्याला वाटतं की म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक हे एकच असेल. म्हणजे आता अशी लोक आहेत की जे म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक दोन्ही करतात, पण असंही असू शकतं की बॅकग्राऊंड म्युझिक करणारा माणूस वेगळा आहे आणि म्युझिक डायरेक्टर वेगळा आहे, असंही असू शकतं त्या केसमध्ये.
तर त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक झाल्यानंतर मग येतं बाकीचे साऊंड्स, जे साऊंड डिझाईनचा पार्ट म्हणून आपण म्हणतो. ओके. मी मागच्या पार्टमध्ये एक छोटा संक्षिप्त रूपात सांगितलं होतं साऊंड डिझाईन मध्ये काय काय असतं वगैरे. तर ते सगळे मग लेयर्स हळूहळू यायला लागतात. मग आता कसं होतं की फिल्म जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा एकतर ती डब होणार असेल, तर तो एक डबिंगचा एक वेगळा एक लुकआउट असतो. तर डबिंग रेकॉर्ड करणारा इंजिनियर किंवा ते सगळे लोक एका वेगळ्या स्टुडिओमध्ये ते डबिंग होतं. तर हे लीड कॅरेक्टरचं डबिंग जे असतं ते लोक स्वतःच येऊन करतात, जे परफॉर्म केलेलं असतं ज्यांनी ते स्वतःच येऊन करतात. पण असे काही काही गोष्टी असतात की छोटे छोटे इन्सिडेंटल कॅरेक्टर्स आहेत, त्या स्पेसिफिक गावामधलेच कोणी कोणी लोक घेतलेली असतील, किंवा आता एखाद्या वेळेस मॉब असेल, किंवा आता एखादा सीन असेल मार्केटचा की मार्केटमधले ते लोक चाललेत किंवा असं काही, तर आजूबाजूला लोकांचे आवाज असतातच ना. मग त्या ऍक्च्युअल त्या लोकांना सगळ्यांना बोलवूच शकत नाही स्टुडिओमध्ये. मग काय करतात, लीड कॅरेक्टरचं डबिंग ते स्वतःच करतात, जे परफॉर्मर असतात ते. पण बाकीच्या गोष्टी छोटे छोटे कॅरेक्टर्स असतील, एक एक दोन दोन वाक्य बोलून गेलेले, किंवा ज्यांना बोलवता येणं शक्य नाहीये डबिंगसाठी, त्या लोकांचं डबिंग आर्टिस्ट कडनं डब करून घेतलं जातं. तो एक वेगळाच सेक्शन येतो, म्हणजे ज्याला इन्सिडेंटल आणि क्राऊड डबिंग असं म्हणतात. तर क्राऊड डबिंग मध्ये काय होतं की हे सगळे, मी तुला मार्केटचं आत्ता जे उदाहरण दिलं, तर ते मार्केटमध्ये लोक आजूबाजूला आहेत, ती लोक बोलतायत काहीतरी, तर हा सगळा एक अँबियन्स क्रिएट करायचा असतो. त्याचा जर साऊंड आला नाही तर तो इफेक्टच येणार नाही ना, की तुम्ही मार्केटमध्ये आहात. तर तो इफेक्ट कसा येईल, मग ह्या लोकांचे आवाज रेकॉर्ड करणं, म्हणजे ते लोक काय बोलत असतील तिथे क्राऊडमध्ये, मार्केटमध्ये काय चालू असेल काय नाही. समजा आता मार्केटमधला नाही, दुसरीकडचा कुठला सीन आहे, हॉस्पिटल मधला दंगलीचा सीन आहे, हॉस्पिटल मधला राजकारणी वगैरे जे असतात, बरोबर, नेते असतात, बरोबर, त्यांच्यासाठी घोषणा देणारे बरोबर ती माणसं असतात. मग तो सीन काय आहे त्याप्रमाणे मग ते जे डबिंग आर्टिस्ट असतात ते स्टुडिओत मग तसं परफॉर्म करतात, आणि मग ते तिथे लेअर केलं जातं त्या गोष्टी. आणि मग छोटे छोटे कॅरेक्टर्स जे आहेत एक दोन वाक्याचे, म्हणजे ज्यांना बोलवणं शक्य नाहीये, ते पण मग त्या कॅरेक्टरच्या पर्सनॅलिटीला ज्याचा आवाज जाईल त्या आर्टिस्ट कडनं ते करून घेतलं जातं, जे आपण ऑडिशन मध्ये. बरोबर. तर हे डबिंगचे सेक्शन झाले. मग डबिंगच्या सेक्शन नंतर येतो अँबियन्स आणि साऊंड इफेक्टचा सेक्शन.